नमस्कार. सर्वांचं मनापासून स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघूया उरलेल्या कापडापासून खिडकीला कसा पडदा शिवायचा. जे कापड आपल्याकडे उरलेलं वगैरे असतं किंवा जर आपल्याला खिडकीला किंवा दरवाजाला जर पडदा शिवायचा असेल तर तो अगदी कमी वेळेत कमी खर्चात कसा शिवायचा ना, तो आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे मी. सुरुवातीला आपण खिडकीची पूर्ण मापं घ्यायची. खिडकीची लांबी आणि खिडकीची उंची जी काय असेल ती आता माझी मी घेतली आणि त्याप्रमाणेच मी पडदा कटिंग करून घेतला आहे. कटिंग करताना खिडकीची जी काय उंची असेल ती उंची घेऊन त्याच्यातून आपल्याला जर खाली फ्रील बसवायची असेल तर फ्रीलचं जी काय 3 इंचाची 4 इंचाची बसवायची असेल तेवढं आपण वजा करायचं आणि 1 इंच मार्जिन आणि 2 इंच वरती दुमडपट्टी फोल्ड करण्यासाठी असं मार्जिन ठेवून एक कापड कटिंग करायचं. आणि त्याच्या असं आहे बघा, ह्या दोन्ही साईड मी ज्या दाखवते आहे त्या दोन्ही साईडला असं आपण फोल्ड करून घ्यायचं. डबल फोल्ड कपडा डबल फोल्ड मारायची आणि अशी एक पूर्ण शिलाई मारून घ्यायची. पूर्ण खालपर्यंत एकदम शिलाई मारायची अशी. दोन्ही बाजूला तशीच आपण शिलाई मारून घेणार आहोत. साईडला पूर्ण पडद्याची उंची घेतली आहे कटिंग करून. त्याच्यात आपल्याला फ्रील जर बसवायची असेल तर याच्यात मी तुम्हाला फ्रील दाखवणार आहे. फ्रील जेवढी आपल्याला लहान हवी आहे मोठी हवी आहे त्यानुसार आपण तेवढं वजा करायचं उंचीतून. आणि शिवाय आपल्याला वरती 2 इंच फोल्डला लागणार आणि 1 इंच मार्जिन. पण त्याआधी आपण दोन्ही बाजूला पडद्याच्या अशा ह्या डबल फोल्ड मारून दोन्ही बाजूला व्यवस्थित अगदी शिलाई मारून घ्यायची. बघा, मी एकदम हळू दाखवते आहे जेणेकरून तुम्हाला समजेल. खूप कमी वेळेत असा पडदा आपल्याला तयार होतो आणि अगदी उरलेलं वगैरे कापड असेल ना त्याच्यापासून असा पडदा आपल्याला छान शिवता येतो. माझ्याकडे हा कपडा उरलेलाच होता म्हणून म्हटलं आज आपण याच्यावर व्हिडिओ बनवूया जेणेकरून पडदा पटकन आपल्याला शिवता येईल. बघा, असं दोन्ही बाजूला मी व्यवस्थित अगदी डबल फोल्ड मारून शिलाई मारून घेते आहे. आता दोन्ही बाजूला माझी अशी शिलाई मारून झाली आणि आता वरच्या बाजूला हे बघा, दोन्ही बाजूला ही शिलाई मारून झाली. आता वरच्या बाजूला आपण पडद्याची फोल्ड करणार आहोत. कशासाठी तर नाडी किंवा पाईप असेल म्हणा लावण्यासाठी. तर 2 इंच वरून मी छोटा एक आधी फोल्ड मारला, त्याच्यानंतर एक मोठा फोल्ड मारून अशी पूर्ण शिलाई मारून घेणार आहे. सुरुवातीला लॉक करायचं मात्र आणि अशी पूर्ण शिलाई मारून घ्यायची. 2 इंचाचं मार्जिन घेतलं मी इथे. याच्यात तुम्ही दोरी नाडी शिवून पण घालू शकता किंवा पाईप बारीक मिळतो तो सुद्धा घालू शकता. ही झाली खिडकीची रुंदी पूर्ण. जेवढी आपली रुंदी असेल तेवढी ती रुंदी घ्यायची. शिवाय त्याच्यात 1-2 इंच तुम्ही एक्स्ट्रा घेतलं तरीही चालेल आणि 1 इंच शिलाई मार्जिन. दोन्ही बाजूला आपण जे फोल्ड केलं ना ते अशी ही दुमडपट्टी पूर्ण मारून घ्यायची. आता पूर्ण ही माझी मारून झाली. हे बघा, आता याच्यात नाडी किंवा काही तुम्ही घालू शकता. असं हे दोन्ही बाजूला व्यवस्थित होल्ड ठेवलेले आहेत. हा एकदम साध्या पद्धतीचा पडदा मी तुम्हाला दाखवला आहे. आणि आता त्याच्याच बरोबर खाली हे बघा खालची बाजू. आता मी साधारण एक 5 इंचाची फ्रील लावणार आहे. त्याच्यासाठी ही एक 5 इंच उंची याची घेतली आहे. म्हणजे आपण साधारण 5.5 इंच
घेऊया आणि अर्धा इंच दोन्ही एका बाजूला फोल्ड करायचं, डबल फोल्ड. ते मी असं मारून ठेवलं आहे बघा. लक्षात आलं. आणि आता पडद्याची बाहेरची बाजू घेऊया आणि फ्रिलच्या कापडाची बाहेरची बाजू. हे बघा, आता ही आतली बाजू, ही बाहेरची बाजू, ती आतली बाजू पडद्याची. बाहेरच्या बाजूवर बाहेरची बाजू ठेवायची आणि आपल्याला आता व्यवस्थित जेवढ्या अंतरावर हव्या असतील तेवढ्या अंतरावर आपण प्लेट्स मारून घ्यायच्या. जास्त पण घट्ट नाही मारायच्या, जेणेकरून आपल्याला एकदम अशा भरपूर फ्रील येईल फ्रॉकसारखी तशी नाही मारायची. थोड्या अंतरावर मारायची. आणि फ्रीलची उंची मात्र आहे ना, ती तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवू शकता. मी एक 5 इंचाची माझ्या अंदाजाने मी ठेवली आहे. तुम्ही 2 इंचाची पण ठेवू शकता किंवा अगदी 2.5 इंचाची पण ठेवू शकता. 5 इंचाची ठेवली तरीही छान दिसते. आणि ह्या अंतरावर अशा ह्या प्लेटी व्यवस्थित अगदी हळूवारपणे मारून घ्यायच्या. बघा, फ्रीलला कापड मात्र घेताना जेवढं पडद्याची आपली लांबी येणार आहे त्याच्या दुप्पट कापड आपल्याला फ्रीलला लागतं. आता माझ्याकडे तेवढं कपडा उरलेला होताच. तुमच्याकडे जसं खिडकीचं माप असेल, जसं कापड असेल त्यानुसारच तुम्ही या मापानुसार मात्र कटिंग करा. जर तुमची खिडकी उंचीला कमी असेल तर कमी माप घ्या. फक्त घेताना उंची 2 इंच जास्त घ्या, कारण वरती फोल्ड करायला लागतो आणि खाली 1 इंच असं घ्या. आणि फ्रील तुम्ही घ्याल ते एक जास्तच 2.5 ते 3 इंचाची किंवा 5 इंचाची. फ्रीलचं मार्जिन जे आहे, फ्रीलचं 5 इंचाचं किंवा 3 इंचाचं जे ठेवाल ते पूर्ण उंचीतून सुरुवातीलाच आपण वजा करून घ्यायचं. त्याच्यानंतरच कटिंग करायचं. मात्र पूर्ण उंचीतून फ्रीलची जेवढी तुम्ही फ्रील लावणार आहात कापड कट करण्यापूर्वीच तेवढं माप कटिंग करून घ्यायचं आणि मग 2 इंच वरती फोल्ड करण्यासाठी 1 इंच खाली फोल्ड करण्यासाठी असं मार्जिन घेऊन पडदा कट करायचा. अगदी सोपी पद्धत आहे आणि पटकन होणारीसुद्धा आहे. आता जे काय उरलं आहे कापड ते असं थोडंसं बाहेर ठेवून आपण कट करूया आणि इथे पण छोटासा फोल्ड मारून व्यवस्थित कट करून घेतल्यानंतर त्याच्यावर पण बारीकशी शिलाई मारायची. हे बघा, आता अशीच ही शिलाई याच्यावर पण मारायची. जेणेकरून उरलेला कपडा आपला फुकट पण जात नाही. आणि असेच पडदे वगैरे जर शिवले ना तर खूप छान वाटतात ते. म्हणजे कापड वेस्ट जाण्यापेक्षा आपण आपलं काहीतरी शिवलं तर त्याचं एक वेगळं समाधान असतं आपल्याला. आणि पडदा शिवायला खूप कमी वेळ लागतो आपल्याला, अगदी 10 ते 15 मिनटातच पडदा शिवून तयार होतो. हे असे पडदे शिवताना ना, रिक्षाला वगैरे पण पडदे असतात ना, त्यांनासुद्धा असे पडदे शिवून सर्रास रिक्षांना पण वापरतात असे. की जर कोणाला पडदे वगैरे शिवायचे असतील ना असे, तर अशा पद्धतीने शिवून बघा. खूप सोपी पद्धत आहे. घर बसल्या आपण हे सुद्धा पडद्या शिवायचं करू शकतो आणि खूप कमी वेळ लागतो. त्याच्यावरच आता मी प्लेटींवर एक अशीच पूर्ण अगदी दाबाची एक शिलाई मारून घेतली. पूर्ण अगदी पुढपर्यंत. बघा, सगळ्या प्लेटी अगदी व्यवस्थित आल्यात. जास्त पण अशा आल्या नाही आहेत आणि जास्त कमी पण आल्या नाही आहेत, पण अगदी व्यवस्थित अशा प्लेटी आल्यात. अगदी 10 ते 12 मिनटातच हा पडदा माझा रेडी झाला आहे. कसा वाटला हा पडदा?
बघा किती सुंदर. खिडकीला किंवा दरवाजाला जर असा पडदा आपल्याला शिवता आला ना तर खूप छान. म्हणजे उरलेल्या कापडापासून किंवा अगदी आपण कापड घेऊन जरी शिवायचा म्हटलं तरीसुद्धा खूप छान होतो पडदा असा शिवून आणि दिसायलाही खूप छान दिसतो आणि खूप कमी वेळ लागतो.